हा चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला आणि चला 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 कीर्तनाला चला राम कृष्ण हरी माऊली माऊली चला सुरुवात करूया आजच्या भागाला हा चला कीर्तनाला चला तुका म्हणे होय मनाशी संवाद कसं समजून घ्यावं बरं नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी नको रे मना सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू मनाला ज्या संवादाची गरज आहे ना त्याची अनुभूती देण्यासाठी आपला पुढचा सेवेकरी येतोय चला माऊली पाचारण करूयात हरिभक्ती परायण आझाद महाराज गुज्जर यांना जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कोण्या पुण्य त्यांचा होईन सेवक कोण पुण्य याचा होईन सेवक कोण्या पुण्य यांचा होईन सेवक कोण पुण्य यांचा होईन सेवक जी ही द्वंद्वाधिक दुरावले जिही द्वंद्वादिक दुरावय जिही द्वंद्वादिक दुरावय ऐसे वर में मज दावी नारायण ऐसे वर में मज दावी नारायणा ऐसे वर में मज दावी नारायण ऐसे वर में मज दावी नारायणा अंतरीच्या गुणा प्रकटोनी अंतरीच्या गुणा प्रगटोनी अंतरीच्या गुणा प्रगटोनी बहु अवघड असे संत भेटी बहु अवघड असे संत भेट बहु अवघड असे संत भेटी बहु अवघड असे संत भेटी परी जग जेठी करुणा केली परी जग जेठी करुणा केली परी जग जेठी करुणा केली तुका म्हणे मगन ये वृत्तीवरी कामने मगन ये वृष्टीवरी तुका म्हणे मगन ये वृत्तीवरी कामने मगन ये वृष्टीवरी सुखाचे शेजारी पहुडवे ना सुखाचे शेजारी पहुडवेना सुखाचे शेजारी पहुडवेना ऐसे वर्म मज दावी नारायण मज दावी नारायण ऐसे वर्म मज दावी नारायण मज दावी नारायण अंतरीच्या गुणा प्रकटोनी अंतरीचा गुणा प्रगटोनी अंतरीचा गुणा प्रगटोनी ठळक 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 बोला पुंडली कवरधारी हरी चांदे पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की दत्तात्रय महाराज की जगन्नाथ शंकर गल्ले महाराज की ठळक 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 प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदुंदे जगद्गुरु श्री संत तुकोबराय चार चरणांचा अतिशय सुंदर असा सुखाचा शोध सांगणारा अभंग आहे. अभंगाचा भावार्थ इतका गोड आहे, भूमिका इतकी गोड आहे, प्रस्तावना इतकी गोड आहे. जगद्गुरु तुकोबराय
या अभंगाच्या माध्यमातून द्वैत सांडून अद्वैताला प्राप्त झालेल्या संतांचं दास्यत्व मागतात. वास्तविक पाहता संसाराच्या अवस्थेनं पाहिलं तर दास्यत्व हे गरिबीचं लक्षण आहे, पण परमार्थिक अवस्थेनं जर पाहिलं तर दास्यत्व हे श्रीमंतीचं लक्षण आहे. मजदास करी त्यांचा संतदासांच्या दासांचा. आणि म्हणून आजच्या अभंगात मागितलेलं दास्यत्व जगद्गुरु तुकोबराय एका हिशोबानं प्रकट करतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय प्रश्नार्थक अवस्थेनं ती मुद्रा निर्माण करतात. कोण्या पुण्यत्यांचा होईन सेवक आणि कोणाचा, ज्यांच्या जीवनातलं द्वैत गेलं, जे अद्वैताला प्राप्त झाले. आठव गेले भावा भाव आणि झाला स्वयंमेव पांडुरंग. आकाराशी कैसा ठाव आणि देह प्रत्यक्ष झाला देव. अशा अवस्थेला जे गेलेले आहेत त्यांचं दास्यत्व या ठिकाणी तुकोबराय मागतात. ऐशी वर्मे मज दावी नारायणा आणि अंतरीच्या खुना प्रकटोनी, मला अंतःकरणातल्या खुना प्रकट करून दाखव. आणि कशी दाखवा? ऐशी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी, अंतरीच्या खुना प्रगटोनी. ऐशी वर्मे मज दावी नारायणा, ऐशी वर्मे मज दावी नारायणा. बाहेरच्या ओळखीनं बोलणारे भरपूर आहेत, पण आतल्या ओळखीनं बोलणारे फक्त संत आहेत. म्हणून एक गोष्ट सांगतो, जीवनामध्ये ध्यानात घ्या, आयुष्यामध्ये देव सोपा आहे पण संत अवघड आहेत. का? याचं कारण सांगतो. संसारामध्ये असणारं सगळं वाढावं ही ज्यांची धारणा ती माणसं, आणि या संसारामध्ये असणारं सगळं संपावं ही ज्यांची धारणा ते संत आहेत. म्हणून बहु अवघड असे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. हे जेठ्या, आम्ही तुला विनंती करतो, नाही अंत ज्याला असे ते संत, ज्यांना आधी नाही त्यांना अंत नाही, ज्यांना जन्म नाही त्यांना मरण नाही, अशा संतांची भेट मला घडली पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी देवाला जेठ्या म्हटलेलं आहे. तुम्ही आता जेठे आहात, परी जग जेठी करुणा केली. आम्ही करुणा करतो, आम्ही विनंती करतो की आमच्या जीवनामध्ये अद्वैताला प्राप्त झालेल्या संतांची भेट आम्हाला मिळावी, त्या संतांची सेवा आम्हाला घडावी आणि त्या संतांकडून आम्हाला परमात्म्याच्या प्राप्तीचं अद्वैताचं वर्म कळावं. आणि अशा संतांची भेट ज्यावेळी जीवनामध्ये आम्हाला घडेल ना, त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात, मी आणि माझची जी माईक वृत्ती आहे त्या माईक वृत्तीवर आम्ही पुन्हा माघारी येणार नाही. संत ज्ञानोबराय सांगतात, तरी अग्नी माझे आले जैसे इंधनाची अग्नी जाहले, पाठीने निवडीची काही केले काष्टपणा, नातरी साखरेचा मागोता, बुद्धिमंतपणे करिता, परी उसनो हे पंडुसुता जिया परी, लोहाचे कनक झाले ते एके परिसचे केले, आणि ते कैचे गेले लोहत्वानी, नातरी तुप होनी मागोते, जेवी दूधपणाने इची निरोते, तेवी पाहुनी ह्या जया ते पुनरावृत्ती नाही, ते माझे परम साचो कारे निज धाम, अंतवट गुजम्या तुझ दाविजत असे. अंतःकरणातलं गुह्य भगवंतानं अर्जुनाला सांगावं आणि 4 दृष्टांत दिले या सिद्धांत करता. अग्नी आणि काष्ट, ऊस आणि साखर, लोखंड आणि परीस, दूध आणि तूप. ज्ञानोबराय सांगतात, एकदा अग्नीमध्ये काष्ट घातल्यानंतर पुन्हा त्याचं रूप त्या अग्नीमध्ये आपल्याला सापडणार नाही. एकदा ऊसाची साखर झाली की साखरेचा ऊस होणार नाही. एकदा लोखंडाचं परिसाच्या स्पर्शानं सोनं झालं ना की या सृष्टीवर दुसरा असा कोणताही दगड नाही की त्याचं गेलेलं लोखंड पण परत आणून देईल. एकदा दुधातून तूप काढलं की तुपाला जसं मूळच्या दुधाचं रूप प्राप्त होत नाही, तसं एकदा त्याच्या स्वरूपाला जाऊन मिळाला की आजाद गुजर संपला. पुन्हा जन्मही नाही, मृत्यूही नाही आणि देहही नाही. तेवी पाहुनिया जया ते पुनरावृत्ती नाही. मी आणि माझच्या माईक वृत्तीवर येणार नाही. तर जे आत्मानंदाचं चिदानंदाचं जे ब्रह्मसुख मला प्राप्त होईल त्या ब्रह्मसुखाच्या शेजारी मी पडून राहीन. तू का म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडवे, सुखाचे शेजारी पहुडवेन, ऐसे वर्म मज दावी नारायणा, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी, अंतरीच्या खुना प्रगटोनी, ऐसे वर्म मज दावी नारायणा, ऐसे वर्म मज दावी नारायणा. शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात, सुखाचे शेजारी पहुडवेन. मी त्या सुखाच्या शेजारी पडून राहीन. पुन्हा मी आणि माझच्या माईक वृत्तीवर मी येणार नाही. म्हणून मायबाप हो, आपल्या भावी जीवनाला संतांचा वैचारिक अधिष्ठानाचा वारसा जर प्राप्त करून द्यायचा असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी
प्रकृतीतून विकृती निर्माण न करता संत वाङ्मयीन संस्कृती निर्माण करावी. कारण ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव ते सुखाचे कोंब, आणि येर माणूसपणे ते भांब लौकिक भागू. ज्ञानोबराय सांगतात, संत म्हणजे चालते बोलते ज्ञान सूर्य. सूर्य जसा जगातला अंधार दूर करून जगाला प्रकाशमान करतो ना, तसे संत तुमच्या आमच्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार दूर करतात आणि तुम्हा आम्हाला आत्मज्ञानानं प्रकाशित करतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जर अद्वैताला प्राप्त झालेल्या अशा संतांची मला सेवा मिळाली, दास्यत्व मिळालं, तर मला ते अद्वैताचं विश्वाकार स्वरूपाचं वर्म कळेल. आणि म्हणून मी तुला विनंती करतो, ते वर्म कळवण्यासाठी मला या संतांची भेट घडावी, दास्यत्व मिळावं, सेवा मिळावी. आणि ही प्राप्त झाल्यानंतर मी आणि माझची माईक वृत्ती सोडून मी ब्रह्मसुखाला पात्र होईन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. रामकृष्ण हरी. नियमांनी युक्त आणि नावाप्रमाणे मुक्त कीर्तन झालं का? म्हणजे तुमचे काय दादा याच्यावर? कीर्तन किती आजादपणाने केलं पाहिजे की जे लोकांना आजाद करेल. वा 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 वा. मला असं वाटतं, एखाद्या थेंबर मधासाठी ती मधमाशी किती फुलांजवळून गुंजारव करून आली ते तिलाच माहिती आहे. तसं हे जे सगळं उभं केलेलं असतं हे सगळ्या गुरुजनांकडून, आदरणीयांकडून, आणि त्याचं छान संकलन केलं जातं. आमच्या आझाद महाराजांनी सगळी एक छान भ्रमंती केली, ती अभंगाला प्रदक्षिणा घातली या शब्दांनी या कीर्तनात, असं म्हणायला हरकत नाही. अर्थाचे भाव आणखी समृद्धपणे मांडून महाराजांचं कीर्तन आणखी उत्कृष्ट अशा दर्जावरून महाराष्ट्राला आनंद देईल. तुमच्या पुढच्या वाटचालीला खूप शुभेच्छा. वा 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 वा. ताई, आझाद महाराजांनी सुंदर कीर्तन केलं. महाराज खून फार सांगितली, खून महत्वाची आहे. आणि खरंच वर्म दाखवलं. वर्म फारच सुंदर दाखवलं. ऐसे वर्म, आणि वर्म कळालं ना जीवन कळतं. खूप छान केलं बरं का ताई. म्हणजे मी असं म्हणेन की बोलणारं कीर्तन झालं, आज जरा डोलणारं पण कीर्तन झालं. वा क्या वा बात. वा 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 वा. गंमत आहे ना अजून काय एवढ्यावर कसं होईल ते? हा हा हा. सगळ्यांनी ऐका, हे फार महत्वाचं आहे. आझाद माझं नाव, हा हा. मला भक्तीचा गंध, काव्य माझं गाव, मला शब्दांचा छंद. क्या बात आहे, क्या बात आहे. ही आहे यांची ओळख, काव्य स्वरूपावली. क्या बात आहे, क्या बात याचे आहे. लेखक आहेत स्वतः हरिभक्ती परायण आझाद महाराज गुजर. मला एक लहानपणापासून छंद आहे नावांच्या कविता लिहायचा. जवळजवळ 700-800 नावांच्या कविता लिहिलीत. वा 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 वा. किती नाव आहेत त्यात? याच्यामध्ये 150 आहेत. अशा 4 आवृत्त्या झालेत. प्रत्येक आवृत्तीत 150 नवीन नाव आहेत. यांचं नाव असेल ना नाही नाही, त्याच्यात? आपण त्यांचं करू ना असेल ना? 151, 152, 153 करूयात ना असं. हा, पुढचं नाव आहे राधाताई. हा. करत राहा, मंच तुमचाच आहे. रामकृष्ण हरी. गर्व करून काय उपयोग नाही. भीमानं बाळाचा गर्व केला भीम, पण एका वानराची शिपटी उचलता आली नाही त्याला. देव गर्व हरण कसा करल सांगता येत नाही. तांब्याभर ज्याच्याकडे पाणी त्यांनी समुद्रापुढे अहंकार धरू नये माऊली. चला पाचारण करूयात हरिभक्ती परायण वासुदेव महाराज यांना. देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे नाचू गाऊ, 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 आम्ही आनंदे नाचू गाऊ. हा कोणा वेळे काय गान, कोण्या वेळे काय गान, कोणा वेळे काय गान, कोण्या वेळे काय गान. हे तो भगवंता मी नेने, 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 हे तो भगवंता मी नेने. टाळ मृदंग दक्षिणेकडे, टाळ मृदंग दक्षिणेकडे, टाळ मृदंग दक्षिणेकडे, टाळ मृदंग दक्षिणेकडे.
आमचे गाणे पश्चिमेकडे गाणे पश्चिमेकडे आमचे गाणे पश्चिमेकडे आमचे गाणे पश्चिमेकडे आमचे गाणे पश्चिमेकडे आमचे गाणे पश्चिमेकडे नामा म्हणे बाकेशवा नामा म्हणे बाकेशवा नामा म्हणे बाकेशवा नामा म्हणे बाकेशवा जन्मो जन्मीच सेवा जन्मो जन्मीच सेवा जन्मीच सेवा जन्म जन्मीच सेवा जन्म जन्मीच सेवा जन्म जन्मीच सेवा कोणा वेळे काय गाणे कोणा वेळे काय ओ कोणा वेळे काय गाणे कोणा वेळे काय गाणे भगवंता मी नेने भगवंता मी नेने भगवंता मी नेने कोणा वेळे काय गाणे तो भगवंता मी नेने हे तो भगवंता मी नेने तो भगवंता मी नेने तो पार कुमाय जय कुमार जय जय पार कुमाय जय कुमार पार कुमाय कुमार कुमार टाळी वाजवा टाळी हा कुमार कुमार पार कुमाय कुमार कुमार पार कुमाय कुमार कुमार पार कुमाय कुमार हे हे पार कुमार कुमार पार कुमाय कुमार कुमार पार कुमाय कुमार कुमार प्रस्तुत श्री हरी कीर्तना करता आपल्या पुढे प्रतिपादित केलेला अभंग पांडुरंगरायाचे लाडके भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांच्या मुखारविंदातून प्रतिपादित झालेला अभंग आपल्या पुढे चिंतना करता ठेवला आहे। या अभंगातून नामदेव महाराज सांगतात, आपल्या देहाला काळ जरी खायला आला तरी आम्ही आनंदी नाचू गाऊ। आनंद मिळवण्याकरता काय लागतं तर गावं लागतं। पण नामदेव महाराज म्हणतात, कोणत्या वेळेला काय गावं मला हे कळत नाही। मला गाता जरी येत नसेल पण माझा देह असेपर्यंत, देह काळाच्या ताब्यात जाईपर्यंत मी अखंड तुमचं गायन करेल, तुमचं गुणगान गाईन आणि आनंद निर्माण करेल। अजून आनंद निर्माण करण्याकरता टाळ आणि मृदंग आणि गाणं याच्याशिवाय आनंद निर्माण होऊ शकत नाही। कदाचित मला टाळ वाजवता येत नसेल, मृदुंग वाजवता येत नसेल, वाजवायला गेलं तर टाळ मृदुंग दक्षिणेकडे, गाणं पश्चिमेकडे, असं जरी झालं देवा तरी मी माझा देह असेपर्यंत, माझ्या देहाला काळ जोपर्यंत खात नाही तोपर्यंत मी आनंदाने नाचेन आणि गाईन। नामा म्हणे बा केशवा जन्मो जन्मीच सेवा कोणा वेळे काय गाणे येतो भगवंता मी नेने। नामदेव महाराजांनी भक्तीचा जो काही महिमा आहे तो जनाजनापर्यंत, हृदयापर्यंत पोहोचवला आणि भक्तीच्या माध्यमातून प्रत्येक माणसानं आनंद मिळवला पाहिजे व आपल्या इंद्रियांना बंधनामध्ये ठेवलं पाहिजे, निद्रेपासून आणि वासनेपासून दूर राहिलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये आनंद मिळत नाही। असं नामदेव महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, आदी संतांनी या जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाकरता हा संदेश भक्तीच्या माध्यमातून पाठवला। नुसता महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही नामदेव महाराजांचा भक्तीचा प्रचार, तर पंजाबच्या गुमानपर्यंत हो नामदेव महाराजांनी हा भक्तीचा महिमा सिद्ध केला आणि अनेकांचा उद्धाराची साधन, आनंदाची साधन निर्माण करून दिली। ऐका, म्हणून नामदेव महाराज म्हणतात, जोपर्यंत माझा देह आहे आणि माझ्या देहाला जोपर्यंत काळ खात नाही तोपर्यंत मी आनंदाने नाचेल आणि गाईल, असं नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात। काळ देहासी आला गावो आम्ही आनंद नाचू गाऊ, आम्ही आनंद नाचू गावो, आम्ही आनंद नाचू गाऊ। काळ देहासी आला खाऊ आनंद आनंद नाचू गाऊ, आम्ही आनंद नाचू गाऊ, आम्ही आनंद नाचू
असा नरदेह आपल्याला आनंद मिळवण्याकरता दिलाय. भगवंताचं गुणगान केल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळणार नाही. पण नामदेव महाराज म्हणतात, हो तुझं गुणगान करण्याकरता कदाचित मला गाता येत नसेल हो, पण माझा देह आहे तोपर्यंत, काळाच्या ताब्यात जात नाही तोपर्यंत मी तुझं गुणगान करेल. मला गाता येत नसेल तरी हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. कोणा वेळे काय गाणे, कोणा वेळे काय गाणे, कोणा वेळे काय गाणे, कोणा वेळे काय गाणे, कोणा वेळ काय गाणे, कोणा वेळ काय गाणे, कोणा वेळ काय गाणे, कोणा वेळ काय गाणे. येतो भगवंता मी नेने, येतो भगवंता मी नेने, तो भगवंता मी नेने, तो भगवंता मी नेने. कोणा वेळे काय गाणे, कोणा वेळ काय गाणे, कोणा वेळे काय गाणे, कोणा वेळ काय गाणे. ऐका, त्या भगवंताचं चिंतन करून आनंद मिळवण्याकरता अजून साधनं सांगितली वारकरी संप्रदायामध्ये. वारकरी संप्रदायामध्ये आनंद मिळवायचा असेल तर एक साधू संतांची संगत आहे. पंढरपूरची वारी आहे, पण वारीत असं मुक जावं लागत नाही. हा, तिथं टाळ मृदुंग वाजवावा लागतो, भजन गावं लागतं. गात जागा, गात जागा, अरे प्रेम मागा विठ्ठला. पण नामदेव महाराज म्हणतात, देवा ए पांडुरंगा, अरे मला टाळ वाजवता येत नाही, मृदुंग वाजवता येत नाही, मला गाणं गाता येत नाही रे. जर गायला लागलो, नामदेव महाराज सांगतात, टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग दक्षिणेकडे. आमुचे गाणे पश्चिमेकडे, आमुचे गाणे पश्चिमेकडे, कोणा वेळे काय गाणे, गाणे, कोणा वेळ काय गाणे. मग देवा मला टाळ वाजवता येत नसेल, मृदुंग वाजवता येत नसेल, हो गायला वाजायला लागलो तर टाळ मृदुंग दक्षिणेकडे, अरे आमचं गाणं पश्चिमेकडे. पण देवा तुला स्वीकारावं लागेल रे, कारण हा देह आहे तोपर्यंत मी तुझी सेवा करणार आहे. हो, आणि देवानं सांगितलं, नामदेवानं तेच सांगितलं अभंगाच्या शेवटच्या चरणात. नामा म्हणे बा केशवा, नामा म्हणे बा केशवा, हे नामा म्हणे बा केशवा, नामा म्हणे बा केशवा, हे जन्मोजन्मीच सेवा, जन्मोजन्मीच सेवा, जन्मोजन्मीच सेवा, जन्मोजन्मीच सेवा, कोणा वेळे काय गाणे, कोणा वेळ काय गाणे, गाणे, कोणा वेळे काय गाणे, कोणा वेळे काय गाणे. तो कुमाई, जय कुमार, कुमार, टाळी वाजवा, कुमार, 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 कुमार. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. काय सांगाल? वासुदेव महाराज, नामदेव महाराजांच्या अभंगावर आपण सेवा सादर केली आणि ज्याला झोकून देऊन कीर्तन करणं म्हणतात, दुसरं काहीच आठवत नाही. म्हणजे काय म्हणता येईल त्याला, रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. वा 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 वा. आरंभाला तुमच्या सुरात थोडासा प्रॉब्लेम येत होता, पण नेमकं ज्या वेळेला टाळ मृदंग पश्चिमेकडे, आमचं गाणं दक्षिणेकडे, ते म्हणताना मात्र ते त्यांनी परफेक्ट स्वरात म्हटलं.
तसं कीर्तनाचा मार्ग सोपा सुलभ करत जातो. असंच आपण गोड कीर्तन आणि यथार्थ निरूपणाची भर घालून समृद्ध कीर्तन महाराष्ट्राला देऊ शकाल. आपल्याला आपल्या प्रवासाच्या खूप खूप शुभेच्छा. वा वा. ताई, वासुदेव महाराज यांनी खूपच छान कीर्तन केलं. खरं म्हणजे आज वेगळाच दरारा वाटला बरं का. वासुदेव महाराज आपल्याला खूप खूप शुभेच्छा. 1 नंबरचं दरारेबाज कीर्तन केलं. असाच आपला महाराष्ट्रात दरारा असावा. वा वा वा. दादासाहेब, आज एक अशी गोष्ट घडली की मी येत असताना रात्री माझी तब्येत खूप खालावली. इतकी तब्येत खालावली की मला करकमला ॲडमिट करावं लागलं. मी तिथे जवळजवळ 4-5 ते इंजेक्शन घेतले, 2 सलाईन लावल्या आणि त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका, तुमचं कीर्तन होईपर्यंत तुमची एनर्जी टिकून राहील. वा. महाराज तुमचा हा दराराच की ताप गेला ना. थोडस आवाजाचं कारण नाही तर अजून याच्यापेक्षाही नाही. मग ते ऍडमिट झाल्यावर असे तर एरवी कसे. तुमची तब्येत सुकर राहो हीच पांडुरंगाकडे प्रार्थना. रामकृष्ण. जगून घे बाबा आधी, निवांत आयुष कर आणि मग म्हातारपणात विठ्ठल विठ्ठल असं कर. असं म्हणणाऱ्यांना आहे ना, एकदा जा भेटा आणि विचारा म्हातारपणात विठ्ठल विठ्ठल सुरू केल्यावर काय होतं. गाय मेले हंबरण्यानं, वासरू मेले हेलपटानं, अशी गत होती माऊली त्यांची. ती आपली होणार नाही, कारण आपण रोज नित्य कीर्तन सेवा ऐकतोय ना. पाचारण करूयात हरिभक्ती परायण योगेश महाराज घोलप यांना. नामवाचे श्रवणे कीर्ती, पाऊले चित्ती समान, 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 पाऊले चित्ती समान. काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने. धरिला मणी विठ्ठल, 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 धरिला मणी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, समारंभ. निर्धंब सर्वदा, निर्धंब सर्वदा, संदर्भ सर्वदा, संदर्भ सर्वदा, निर्धंब सर्वदा, निर्धंब सर्वदा. काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी. धरिला मणी विठ्ठल, 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 धरिला मणी विठ्ठल. निळामणे स्वरूप सिद्धी, निळामणे स्वरूप सिद्धी, निळामणे स्वरूप सिद्धी. नित्य समाधी हरी नामे, 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 नित्य समाधी हरी नामे. काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला, काळ सार्थक केला त्याने. धरिला मणी विठ्ठल, 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 धरिला मणी विठ्ठल. विठोबा विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंगरायाचे एकनिष्ठ भक्त, आळंदी पंढरपूरची वारी करणारे महान नामधारक संत. जे संत ज्या रस्त्याच्या मातीने जात असताना त्या रस्त्याच्या मातीने देखील विठ्ठल विठ्ठल म्हणावं, ते संत. जे संत वैकुंठामधून मृत्यू लोकांमध्ये 3 वेळा परत आले आपल्या मुलीसाठी म्हणजे भागीरथीसाठी, आपले पट्टशिष्य श्री संत निळोबराय यांच्यासाठी आणि असणारे आपले परम मित्र श्री संत जगनाडे महाराज यांच्यासाठी.
असे असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचे पट्टशिष्य असणारे निळोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून श्री संत निळोबाराय तुम्हाला आम्हाला मानवी जीवनाला जन्माला आल्याच्या नंतर तुमचं आमचं जीवन कसं सार्थकी होईल याच्यासाठी काही महत्वाची साधनं सांगतात. विठाला विठाला म्हणतात दादांनो, नामवाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान या अभंगातून निळोबाराय तुम्हाला आम्हाला 3 महत्वाची साधनं सांगतात की असणार तुम्हाला भगवंताने वाचा दिली आहे ना, मग त्या वाचाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. भगवंताने तुम्हाला कान दिलेत, त्या भगवान परमात्म्याची असणारी कीर्ती त्या कानाने ऐका आणि त्या भगवंताची समान असणारी पावलं आपल्या चित्तामध्ये धारण करा. त्यानं काय होईल हो? तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार होईल, तुमच्या आमच्या जीवनाचा काळ सार्थक होईल. महाराज म्हणतात कोणाचा झालाय का? महाराज म्हणतात की काळ सार्थक केला त्यांनी. अनेक साधू संतांनी या साधनांचा अवलंब करून त्यांच्या जीवनाचा काळ सार्थक केला. या भगवंताला त्याने असणाऱ्या चित्तामध्ये धारण केलं आणि आपल्या जीवनाचा काळ सार्थक करून घेतला. महाराज म्हणतात कीर्तनाचा समारंभ. महाराज म्हणतात की आणखीन कीर्तन हे एक प्रकारचं साधन आहे. या साधनांनी देखील तुमच्या आमच्या जीवनाचा काळ सार्थक होऊ शकतो आणि तुम्ही असणाऱ्या दिव्य स्थितीला प्राप्त होऊ शकता. निळा म्हणे स्वरूपसिद्धी नित्य समाधी हरिनामी या साधनांनी तुमच्या जीवनाची असणारी दिव्य स्थिती प्राप्त होऊ शकते. तुम्हाला दिव्य स्थिती या साधनाचा अवलंब कराल तर. म्हणून असताना निळोबाराय अभंगातून तुम्हाला आम्हाला महत्वाचं मार्गदर्शन करतात. ऐका ना माय बाप, निळोबाराय तुम्हाला आम्हाला म्हणतात त्या भगवान परमात्म्याचं वाचन नामस्मरण करा. का करा बरं? त्याचं कारण असं आहे मायबाप, या जगाच्या पाठीवर त्या 3 गोष्टी अलौकिक आहेत. कोणत्या आहेत मायबाप? या जगाच्या पाठीवर परमात्मा अलौकिक आहे, या जगाच्या पाठीवर संत अलौकिक आहेत आणि या जगाच्या पाठीवर त्या भगवान परमात्म्याचं नाव अलौकिक आहे. ऐकाय मायबाप, तुम्हाला सांगतो अलौकिक कशाला म्हणतात? अलौकिक त्याला म्हणतात काळाचा पगडा, काळाचं नियोजन ज्याच्यावरती चालत नाही ना त्याला अलौकिक म्हणतात. किंवा जे पंचमहाभूतांमध्ये अडकून राहत नाही ना त्याला अलौकिक म्हणतात. किंवा या संपूर्ण जगताचा अपवाद ज्या ठिकाणी सिद्ध आहे ना त्याला अलौकिक म्हणतात. विठाला विठाला. या जगाच्या पाठीवर परमात्मा अलौकिक आहे, या जगाच्या पाठीवर संत अलौकिक आहेत आणि या जगाच्या पाठीवर असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याचं नाव अलौकिक आहे. या तिघांची तुमचं आमचं जीवन अनन्य करावं आणि तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा मायबाप. महाराज म्हणतात की नामासी विन्मुख तो नर पापिया हरिविन धावया न पवे कोणी. बरं याचा तोटा सांगितला, फायदा तरी काय आहे का? फायद्याशिवाय माणसं काही काम करीत नाहीत महाराज. तसं महाराजांनी फायदा सुद्धा सांगितला. त्या भगवान परमात्म्याशी तुमचं आमचं जीवन अनन्य केलं तर महाराज म्हणतात की असणार तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. म्हणून निळोबाराय म्हणतात की असणार या भगवान परमात्म्याचं नाव तुमच्या आमच्या वाचने घ्या आणि तुमच्या आमच्या जीवनाचा असणारा उद्धार करून घ्या. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आणखी सांगितलं की त्या भगवान परमात्म्याची समान असणारी पावलं तुमच्या आमच्या चित्तामध्ये धारण करा. त्यानं काय होईल हो? तुमच्या आमच्या जीवनाचा काळ सार्थक होईल. महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात हाय काळ सार्थक केला ताणी ताणी काळ सार्थक केला ताणी काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने धरिला मणी विठ्ठल धरिला मणी विठ्ठल काळ सार्थक केला काळ सार्थक केला. महाराज म्हणतात की त्या साधू संतांनी त्यांच्या जीवनाचा काळ सार्थक करून घेतला. का त्यांना शक्य झालं हो त्यांच्या जीवनाचा काळ सार्थक करणं? अहो संत नव्हती जगा माणसा त्या सारखे आम्हाला पण माहिती आहे. संत असणार देव आणि संत याच्यामध्ये फरक नाही मायबाप. त्यांच्या जीवनाचा भगवान परमात्म्याच्याही काळावर सत्ता आहे आणि संतांची सुद्धा काळावरती सत्ता आहे. माझ्या ज्ञानोबरायांनी ज्याच्याकडे तोंड करावं त्याचा उद्धार होईल याच्यात नवलय. अहो माझ्या ज्ञानोबरायांनी ज्याच्याकडे पाठ करून ज्ञानेश्वरी लिहावी त्या दगडासाठी सुद्धा मंदिर व्हावं. त्यांच्या जीवनामध्ये एवढं सगळे असणारी पावर का आली? त्याचं कारण निळोबारायांनी सांगितलं. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ही साधनं असणारी स्वीकारली. नाम वाचे श्रवणे कीर्ती, त्यांनी वाचने भगवान परमात्म्याचं नाव घेतलं. कानाने ते भगवान परमात्म्याची श्रवण कीर्ती ऐकली आणि त्या भगवान परमात्म्याची पावलं आपल्या चित्तामध्ये धारण केली. आणि महाराज म्हणतात की असणार कीर्तनासारखं श्रेष्ठ साधन असणाऱ्या महाराजांनी सांगितलं की कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा निर्धंब रहित होऊन असताना समाजाला असणाऱ्या साधू संतांनी मार्गदर्शन करत राहिले. महाराज तुकोबाराय म्हणतात ना थुंकोनिया मान
दंभ करीतो कीर्तन. कीर्तन अशी साधना एवढी श्रेष्ठ आहे मायबाप की असणारं दंभ रहित होऊन असणारं महाराजांनी या समाजाला असणारं मार्गदर्शन करण्याचं काम या साधू संतांनी केलं. मग तुम्हाला जर साधू संतांसारखी दिव्य स्थिती तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर अंगीकृत करायची असेल, तुम्हालाही वाटत असेल की साधू संतांसारखं आपलं जीवन व्हावं मायबाप. महाराज म्हणतात आयुष्य नावाची संधी एकदा मिळाली, मग या संधीचं सोनं करायचं की कोळसा करायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणतात ना आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे. आईस्क्रीम टेस्ट केलं तरी वितळतं आणि वेस्ट केलं तरी वितळतं. म्हणून पोरांनो आयुष्य टेस्ट करायला शिका. वेस्ट तर असंही होणारच आहे ना. म्हणून मायबापांनो ही संधी मिळाली ना, मग ऐका ना, त्या साधू संतांसारखा तुमच्या आमच्या जीवनाचा असणारा उद्धार व्हावा वाटत असेल, दिव्य स्थिती प्राप्त व्हावी लागत वाटत असेल तर या साधनांचा अवलंब करा. महाराजाच्या आणि तुमच्या जीवनामध्ये दिव्य स्थिती प्राप्त करून घ्या. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, निळामने स्वरूप सिद्धी, निळामने स्वरूप सिद्धी, नित्य समाधी, नित्य समाधी, हरे नामी नामी, काळ सार्थक केला त्यानी, त्यानी काळ सार्थक केला त्यानी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर. त्याला मला तुमच्याबद्दल एक वाक्य बोलायचंय, मी थोडं थांबतोय की जो जो जयाचा घेतला गुण त्यासी मानिजी गुरु जाण. महाराज आम्ही दादांची कीर्तना खूप श्रवण करतो. दादा एक वाक्य सांगत असतात, जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पहलवान होता है. पण माध्यमांमध्ये कीर्तन येत नाहीत असं नाही. आणखी आपण या अभंगांवर आणखी कशी मेहनत करता येईल आणि त्याच्या नेमक्या स्वरूपाला त्याचं हृदय कसं उलगडता येईल आणि ते लोकाभिमुख कसं करता येईल, अशा कीर्तनासाठी आपण अत्यंत मेहनत करता. तुमच्या मेहनतीला कष्टाला आम्ही नक्की वंदन करतो. आपला प्रवास असाच अभ्यासाच्या मार्गाने पुढे होत राहो. खूप शुभेच्छा. वा 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 वा. ताई योगेश महाराजांनी सुंदरच कीर्तन केलं. नाम वाच्य श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. जसं योगेश महाराजांनी सांगितलं की कीर्तन करताना आमचा आदर्श आदरणीय दादा आहेत. मला असं वाटतं दादांचं जे संत वाङ्मयाची जी सेवा झालेली आहे, शब्दांची सेवा, आणि ते कीर्तन तुम्ही त्यांचा आदर्श ठेवून कीर्तन करताय म्हणजे तुम्ही नक्कीच आदर्श झाल्याशिवाय राहणार नाहीत. जीवन जगताना आपण कोण आहोत यापेक्षा कोणाचे आहोत याला अधिक महत्व असतं. वा वा ताई वा. आपल्याला पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. वा 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 वा. तर माऊली पाचारण करूयात आजच्या भागातील तिन्ही सेवेकऱ्यांना. आपल्या सेवेने आपल्या सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते पाहूया. तर माऊली निकाल स्पष्ट झालेला आहे. त्यांची वारी अखंड चालू राहणार आहे. त्याचं पहिलं नाव आहे योगेश महाराज, दुसरं नाव आहे आझाद महाराज. वारी अशी अखंड चालू राहू. माऊली आजच्या भागाची सेवा इथे समाप्त झाली, पण आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार.